तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे रक्षाबंधन. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ येत असल्याने राखी बांधण्याच्या मुहूर्ताबद्दल आणि तिथीबद्दल बराच गोंधळ होतो. सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होते. त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात. ते दूर करण्यासाठी पंचांगात याबाबत काय माहिती दिली आहे ते पाहू. भद्रकाळ म्हणजे काय? पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रकाळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रहात याची सखोल माहिती मिळते. भद्रकाळ अशुभ मानला जातो. महत्वाची शुभ कार्ये भद्रकाळात करू नयेत असे म्हटले जाते. शास्त्रानुसार जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकाळात केले जात नाही. पण महाराष्ट्रात पंचोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात. 9 ऑगस्ट रोजी चंद्र मकर राशीत वास करेल, भद्रा पातालात वास करेल आणि भद्राचे तोंड खाली असेल. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच रक्षाबंधन साजरी करता येईल. त्यावर भद्राचे सावट नसेल. मात्र पंचका आधी रक्षाबंधन पार पाडावे. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त यंदा शनिवार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:24 समाप्त होत आहे. 9 ऑगस्ट 2025 रोजी उत्तरात्र 2:11 पंचक सुरू होत आहे. त्यामुळे पौर्णिमा कालावधीत आणि पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे असे सांगितले जात आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला 3 गाठी बांधाव्यात असे म्हणतात. त्यामागे काय तर्क आहे? राखी बांधताना बहीण आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ मांडतात. पाटाखाली व पाटासभोवती रांगोळी काढतात. पाठावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात. त्याला गंध, अक्षदा लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा 2 सुपाऱ्यांनी औक्षण करतात. त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात. राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला 2 गाठी बांधतात. पण काही जण त्या जागी 3 गाठी बांधतात. या 3 गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या 3 गाठी ब्रह्मा, विष्णू, महेशला स्मरून बांधल्या जातात. या जगाचा संभाळ हे त्रिदेव करतात. त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून 3 गाठी बांधाव्यात असे म्हटले जाते. आणि मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते. कोणत्या मनगटावर राखी बांधावी? धागा राखीचा असो वा देवाचा, तो पुरुषांच्या उजव्या मनगटावर आणि स्त्रियांच्या डाव्या मनगटावर बांधला गेला पाहिजे. त्याला शास्त्रीय आधार देखील आहे. अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की स्त्रिया ही प्रकृतीची डावी बाजू आणि पुरुष ही उजवी बाजू आहे. हे दोघे समप्रमाणात ही सृष्टी सांभाळत आहेत. यात कमी जास्त कोणीही नाही. उलट या दोघांच्या ऐक्यामुळे सृष्टीचा समतोल राखला जातो. म्हणून स्त्रियांना वामंगी म्हणतात. वाम म्हणजे डावी बाजू. धर्मकार्यात ही स्त्री पुरुषाच्या डाव्या बाजूला असते. म्हणून पूजेचा, रक्षेचा कोणताही धागा बांधताना स्त्रियांच्या डाव्या मनगटाला आणि पुरुषांच्या उजव्या मनगटाला तो बांधावा. अगदी राखी सुद्धा.
राखी कलावा मनगटावर बांधण्याचे काय कारण? मनगटावर धागा बांधल्याने आपल्या मनगटाच्या नसांवर थोडासा दबाव येतो. आयुर्वेदात या ठिकाणाहून नाडी तपासणी करून माणसाचे आजार शोधले जातात. येथे धाग्यामुळे दाब राखला जातो, ज्यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ नियंत्रणात करता येते. मनगटावर धागा बांधल्याने ॲक्युप्रेशर तंत्राचे फायदेही मिळतात. नसांवर हलका दाब पडल्याने थकवा कमी येतो, शरीराला ऊर्जा मिळते आणि विचारांची शुद्धता राहते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.